त्याला काय बोलू नका कोणी लगेच तुम्ही घेऊन जाताय का तिला वर चला थांबा थांबा अहो ही का थांबले मग इथं आता एक मिनिट थांबा जावा जावा ना सगळे सगळे जावा सगळे जावा जावा ना सगळे जावा आहेत की थांबा की तिला बाहेर काढा तिला बाहेर काढा तिला घ्या बाजूला आता मेला एकतर्फी प्रेमातून का करंजे परिसरात घटना घडली, त्यामध्ये अल्पवयीन तरुणीला चाकू लावण्यात आला होता, मारण्याचा प्रयत्न झाला होता युवकाकडून। त्या मुलीला वाचवणारे उमेश आडागळे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही, कसं नेमकं काय घटना घडली काल आणि तुम्ही नेमकं कसं तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले? काल दुपारी मी कामानिमित्त यशवंत हॉस्पिटलमध्ये आलेलो। दुपारी 4च्या सुमारास मी जेव्हा काम संपून बाहेर आलो तेव्हा इथं खूप गर्दी होती आणि त्यात मुलीचा आवाज येत होता, वाचवा, सोडवा, मारू नको असा आवाज येत होता। मग पुढे येऊन मी बघितलं तर एका मुलाने त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला पकडून ठेवलेलं आणि तो कोणालाच जवळ येऊन देत नव्हता। गर्दी पण खूप होती, काही इतके लोक समजवत होते त्याला, बाबा तू तिला सोड। त्या मुलीची आई पण त्याला सांगत होती की तू बाबा सोड, आपण बसून बोलूया, पण तो काय ऐकत नव्हता। शेवटी इथं सातारा शहराचे पोलीस पण हजर झाले, सागर नाईक आणि धीरज मोरे हे दोघे जण इथं हजर झाले। त्यांनी पण खूप रिक्वेस्ट केली की त्याला सोड बाबा, तिला सोड, आपण बोलूया, तर तो काय ऐकायला तयार नव्हता। शेवटी मग खूप समजत त्या मुलीनं पण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करत त्याला इथं आणल्यानंतर त्याचा चेहरा म्हणजे तोंड त्याचं सगळ्या जे पब्लिक होतं त्यांच्यासमोर होतं। मग मी शेवटी मागं जाऊन ह्या ग्रिलच्या इथे गेलो। ग्रिलच्या इथे तिथून आत प्रवेश करायला मी बघितला। इथं कॉन्स्टेबल जे होते त्यांनी म्हणले तुम्ही तसं, म्हणजे आमचं फक्त कुणवाकुणवी झाली की या म्हणून हळूच। मग मी हळूच उतरून त्याच्या जो हातात चाकू होता तो चाकू फक्त मी धरला, त्याचा हात हा, आणि मग शेवटी जे जमा लोक होते त्यांनी मग त्याला पकडलं आणि असं करून त्याला चोप पण दिला आणि त्या मुलीला व्यवस्थित सुखरूप तिच्या आईपाशी पण सोडलं। खरं तर अभिनंदन आहे तुमचं, एवढं डेअरिंग करून तुम्ही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला।